मी सुद्धा ती घरात नसताना पारू पारू अशी 2-3 वेळा हाक मारली माहिती खरंच. पण खरंच आहे, पारूने सगळ्यांना लळा लावलाय आणि आपल्या घरात सुद्धा ती स्वतःचं घर असल्यासारखं काम करते रे. काम कसली करते? उंडारात असते इकडे तिकडे दिवसभर. पण आता आदित्य आणि प्रीतम कधीही पारूला घेऊन येतच असतील, कारण आज आपल्या कंपनीची महत्वाची डील आहे हे त्या दोघांनाही माहिती आहे. आणि पारू आली ना की तिच्यासाठी काहीतरी तिच्या आवडीचं करायला सांगते. तेव्हा आलेच काय हे काय, पारू कुठे आहे? आदित्य प्रीतम काय रे, पारू कुठे आहे? परस्पर मारुतीला भेटायला गेली का? मी आलेच पारूला भेटून काय घेऊनच येते मी तिला. थांबा. थांब प्रिया. पारू आलेली नाहीये. काय आली नाही म्हणजे काही प्रॉब्लेम झालाय का? हो, तिचा प्रॉब्लेम हा तिचा इगो आहे. मान्य, मी जरा जास्त बोललो तिला, पण मीच माफी मागायला गेलो होतो ना तिथे. आम्ही खूप कन्व्हिन्स केलं तिला, पण तिने यायला नकार दिला. हो आई, म्हणजे आम्ही शेवटपर्यंत अगदी निघेपर्यंत तिला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत होतो, पण ती ऐकली नाही आमचं. आम्हाला म्हणाली की तुम्ही गणीला घेऊन जा, पण मी नाही येणार. हे बघ आदित्य, तू शांत हो. पारू असं काही म्हणाली असेल तर त्यामागे नक्की काहीतरी कारण असणार. अरे मारुती, पारूला फोन लाव, मला बोलायचंय तिच्याशी. नाही आई, तू प्लीज तिला फोन लावू नकोस. आपल्या माणसांपेक्षा तिला तिचा इगो मोठा वाटतोय. तिने निर्णय घेतलाय की ती तिथेच राहणार आहे. त्यामुळे तू काही बोलायला जाशील तिला आणि ती उलट काही बोलली तुला, तर मला ते सहन नाही होणार. असं नाही होणार. हे बघ, पारूला तिच्या मर्यादा माहिती आहेत आणि मी ओळखते पारू. ती कधीही त्या ओलांडणार नाही. मारुती, फोन लाव आणि स्पीकरवर टाक.